प्रत्येक मॅटरमध्ये, मग ती वक्फची असो, इतर एका शाळेची जमीन असो, बीकेसीची जमीन असो, जिथे जिथे होती तिथे तिथे शीतल तेजवानी यांच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी होती. ही बाई कोणासाठी काम करायची, कुठले कुठले तिने प्रकल्प केले, कोणाच्या घशात या सगळ्या जमिनी गेल्या, कारण बहुतांश जमिनी या वतनच्या किंवा सरकारच्या होत्या. सिंचन घोटाळ्यात जे झालं, शिखर बँकेच्या घोटाळ्यात जे झालं, ईडीच्या चौकशांमध्ये जे झालं की अजित पवारांचं नाव आलं नाही, तसंच काहीसं इथे होत आहे, पार्थ पवारांचं नाव घेतलं जात नाहीये, ते तात्काळ घ्यावं अशी मी विनंती करते. जर उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा जर असा एब्स्कॉन्डिंग राहायला लागला, ट्रेनिंग आहे तर त्यांनी कदाचित वडिलांकडनंच घेतलं असेल, कारण वडील सुद्धा असेच बऱ्याच वेळा फोन स्विच ऑफ करून बसतात, तसंच काहीच ट्रेनिंग वडिलांकडनं त्यांनी घेतलं असावं. एक तर ही समिती बरखास्त करा, 2 अजित पवारांचा पालकमंत्री असंख्य डील्स जे शीतल तेजवानीने करण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दलची माहिती आली आहे, जी मी काल ईओडब्ल्यूचे अधिकारी मसाळ साहेब आहेत त्यांना ती पाठवली होती. आणि जवळजवळ म्हणजे 7 ते 8 प्रकरणात त्यांच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी होती. म्हणजे या मॅडमचा धंदाच हा होता की याच्यावरनं स्पष्ट दिसतंय. त्यांचं आणि एक कंपनी पॅरामाउंट ड्रीम बिल्ड नावाची जी कंपनी होती, जी ओपीसी होती. आतापर्यंत आपण कोणी ओपीसी ऐकलं नसेल, पण 1 पर्सन कंपनी त्यांची होती, त्या शीतल तेजवानींची होती. आणि त्याच्यातनं पैसे हे जे दिले जायचे लोकांना, तर त्याची सुद्धा माहिती मी डाउनलोड केली आहे. आताच्या घटनेला ही सगळी माहिती मी खर्गे समिती पुढेही देणार आहे. जे ईओडब्ल्यूचे अधिकारी होते मसाळ यांना मी ऑलरेडी बऱ्यापैकी त्याच्यातली माहिती पाठवली आहे. असंख्य जमिनी, म्हणजे त्याच्यात आपण याची जमीन म्हणा, वकफची जमीन म्हणा, बांद्र्याची बीकेसीची जमीन होती, पुण्याच्या तर कितीतरी जमिनी होत्या. त्या सगळ्या ठिकाणी मी बघते की पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानी यांनी घेतली होती, काही पॉवर ऑफ अटॉर्नी त्यांच्या कंपनीने घेतली होती. ही सगळी माहिती सुद्धा आता मी ऍडिशनली देणार आहे. आताच्या घटनेला मला वाटतं बरेचशा चौकशा त्यांच्या चालू झाल्या आहेत, कारण खर्गे समिती पुढे मी अमुक अमुकचे मुद्दे मांडले होते. एक मी मांडलं होतं की मला कलेक्टर पुढे हे त्या चौकशीत नकोय, कारण कलेक्टरांना 16 जूनला, मी परत हे म्हणेन, 16 जूनला या प्रकरणाची माहिती होती. 16 जून पासून नोव्हेंबरपर्यंत त्यांनी काहीही कारवाई केली नाही. दुसरं, त्यांना बोटॅनिकल सर्व्हे, म्हणजे ही जी बोटॅनिकल गार्डन्स ऑफ इंडिया जी होती, यांनी 16 जूनला, म्हणजे ही साधी संस्था नव्हती, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटची जर संस्था होती, त्यांचं अर्जंट इंटरव्हेन्शन त्यांनी करायला सांगितलं. त्याच्यात काही झालं नाही, कुठल्याही प्रकारचा एफआयआर झाला नाही. उलट त्या लोकांनी, एमएडीआच्या लोकांनी तिथे जाऊन ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. तर जसं मी हे एकदा नाही 10 वेळा म्हणेन की अजित पवारांनी सांगणं की मला माहित नाही हे शक्य नाही. कलेक्टरांना जर हे माहित होतं तर पालकमंत्र्याला माहित नाही असं होऊच शकत नाही, कारण ही तब्बल 1800 कोटीची सरकारी जमीन होती. जर कलेक्टरांना, एसडीओना, तहसीलदारांना माहित होतं तर पालकमंत्र्यांना याची कल्पना दिली गेली नाही असं शक्यच नाही. म्हणून एक तर ही समिती बरखास्त करा, 2 अजित पवारांचा पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा हवा, आणि तिसरं, या ज्या शीतल तेजवानी आहेत त्यांच्या जेवढ्या जमिनीचं, काल मी हे मसाळांना का पाठवलं, कारण त्यांच्या जेवढ्या जमिनींचे व्यवहार आहेत त्या सगळ्या व्यवहाराची चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणून, कारण ते जेव्हा ईओडब्ल्यू पुढे येतात, एखादी केस असेल तर माणूस समजू शकतो. या जेवढे मॅटर्स मी बघितले आहेत, प्रत्येक मॅटरमध्ये, मग ती वक्फची असो, इतर एका शाळेची जमीन असो, बीकेसीची जमीन असो, जिथे जिथे होती तिथे तिथे शीतल तेजवानी यांच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी होती. मला पुण्याच्या बाकीच्या लोकांनाही सांगायचंय की तुमच्याकडे शीतल तेजवानीची आणि काही माहिती असेल तर मला किंवा विजय कुंभार यांच्यापर्यंत तिथल्या तिथे पोचवा, आणि या सगळ्या गोष्टी मांडून एक प्रॉपर ऍप्लिकेशन करून आपल्याला खर्गे समितीला द्यायला लागेल. हे अतिशय गंभीर आहे. ही बाई कोणासाठी काम करायची, कुठले कुठले तिने प्रकल्प केले, कोणाच्या घशात या सगळ्या जमिनी गेल्या, कारण बहुतांश जमिनी या वतनच्या किंवा सरकारच्या होत्या. मॅडम, नोटीस बजावलेल्या आहेत असं कळतंय, नेमकं काय आहे, काय ब्रेकिंग आहे? नाही, आताच्या घटनेला माझ्याकडनं काही पत्रकारांनी त्या बोटॅनिकल सर्व्हेच्या अधिकाऱ्यांचे नंबर मागितले, जे मी त्यांना दिले.
तर त्याच्यावर असं दिसतंय की बहुतेक खरगे समितीने त्यांना बोलवलं असावं. पण मला असं वाटतं की त्या अधिकाऱ्यांना नक्कीच विचारा. पण जी दिरंगाई होतीये पार्थ पवारवर FIR मध्ये नाव आणण्याची, ती मात्र खपवून आता घेणार नाही. कारण मी सगळी कारणं, सगळे लॉज, त्याच्यातले असलेले सगळे सेक्शन, हे सगळं खरगे समितीला सांगितलंय. हे सगळं IGR म्हणजे स्टॅम्प्सच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की अमेडिया LLP, अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांनी हा व्यवहार केलाय. तर FIR जो आहे तो देणारा आणि घेणारा, तर घेणारे जे होते ते अमेडिया एंटरप्राइजेस LLP होते आणि त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. त्याच्यातले 99% पार्टनर हे पार्थ पवार होते. सिंचन घोटाळ्यात जे झालं, शिखर बँकेच्या घोटाळ्यात जे झालं, ईडीच्या चौकशांमध्ये जे झालं की अजित पवारांचं नाव आलं नाही, तसंच काहीसं इथे होतंय. पार्थ पवारांचं नाव घेतलं जात नाहीये, ते तात्काळ घ्यावं अशी मी विनंती करते.